मराठा आंदोलनासाठी जे वादळ मुंबईच्या दिशेने घोंगावत होतं ते आता मुंबईत येऊन पोहोचले अशी परिस्थिती आहे। भलेही मनोज जरांगे अद्याप मुंबईकडे निघालेले नसले, परंतु मराठा आंदोलक हे मोठ्या संख्येने आझाद मैदान आणि परिसरात आहे। मी सध्या CSMT स्थानकाच्या बाहेरची परिस्थिती दाखवते। आपण बघू शकतोय की मुख्य मोर्चा अजून मुंबईच्या वेशीवरही नाहीये, परंतु जे समर्थक सकाळपासून मुंबईत दाखल झालेत त्यांच्याचमुळे आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे। संपूर्णपणे CSMTचा परिसर आपण बघू शकतोय की रस्त्याच्या दुतर्फा आंदोलकांची संख्या पाहता ट्रॅफिक पूर्णपणे खोळंबलेली आहे आणि माझ्यासोबत अनेक काही आंदोलक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, तुम्ही कुठून आलात आणि आता काय मागणी आहे मराठा आंदोलकांची? आम्ही आलो जालन्याहून, आंतरवाली सराटी इथून। सुरुवात आमची तिथून झाली आणि आदरणीय मनोजदादांनी जसं सूचना दिल्या तर आपल्याला आझाद मैदानाला जायचंय आणि आरक्षण मिळून घ्यायचंय। तर मी या झोपलेल्या सरकारला, शिंदे साहेबांना विनंती करतो की जसा माझा हात नाही आहे तुमचा तसा हात कोणी धरलाय का? तुम्हाला आरक्षण देण्यासाठी कोणी तुम्हाला आडं येत आहे का? काय आम्हाला आमचा हक्क बसून तुम्ही वंचित का ठेवताय? आमच्या मराठी माता भगिनींना आतापर्यंत आम्ही रस्त्याने आलो, एवढ्या सुविधा पुरवल्या आम्हाला, पाण्याची, खाण्यापिण्याची सगळ्या गोष्टी आम्हाला त्या माता माऊलींनी घरी येऊन भाकरी थापून आणल्या, आम्हाला एवढ्या सुविधा दिल्या। आणि एकच सांगतो मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मला माया तरुण मराठा बांधव आहे जे माता भगिनी माझ्या शिकताय त्यांना आरक्षण मिळून द्यायचंय। त्यांना एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याच्या पोस्टमध्ये आम्हाला पाहायचंय किंवा हक्क आम्हाला मिळून घ्यायचाय। आमचा हक्क या सरकारने दाबून धरलाय। तो तुम्ही कुठून आलात, काय भावना आहे? आम्ही भोकरदन जालना जिल्ह्यावरून आलोय दादा। मराठा समाजाचा जो इतक्या वर्षाचा प्रश्न समजा विरंगुळात गुंतून पडलेला आहे, हा प्रश्न सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा। मनोजदादा जरांगे यांचा मागण्या पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच आमची प्रमुख मागणी आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण बघू शकतोय की खास करून युवा वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आपण बघू शकतोय की लोक आता ही रस्त्यावरती बसलेली आहेत आणि चक्का जाम ठिय्या आंदोलन कुठेतरी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं मुंबईतला ट्रॅफिक हे आतापासून जाम झालेला आहे। अजून मुख्य मोर्चा मुंबईत दाखल झालेला नाहीये, पण अशा परिस्थितीत आता या संख्येनं जर ही झाकी असेल तर जेव्हा मुख्य मोर्चा मुंबईत येईल तेव्हा काय परिस्थिती असेल याची कल्पना आपल्याला आत्ताच येते। कॅमेरामन अजित शिवथरकर सामे राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।